नमस्कार. इस्रायल-इराण वॉर. इस्रायल-इराण युद्धाच्या ताज्या घडामोडी. सध्या मध्य पूर्वेत इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. इस्रायलचे हल्ले. इस्रायलने इराणवर हल्ले केले आहेत आणि हे हल्ले इराणच्या अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमाशी संबंधित तातडीच्या धोक्यांना निष्प्रभ करण्यासाठी करण्यात आले असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी सांगितले आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये जोरदार स्फोट झाले आहेत. इस्रायलने हल्ल्याची पुष्टी केली असून संपूर्ण देशात तणाव वाढलेला आहे. इस्रायलचा प्रिएमिटिव्ह हल्ला. इस्रायलने इराणवर मोठा हवाई हल्ला केला असून ते म्हणतात की हा हल्ला इराणच्या अणु व क्षेपणास्त्र कार्यक्रमाशी संबंधित तातडीच्या धोक्यांवर होता. तेहरानसह अनेक शहरांमध्ये स्फोट झाले आहेत. अमेरिकेचा सहभाग. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले की अमेरिका इस्रायलसोबत मोठ्या लढाईत सहभागी झालेला आहे. इराणच्या प्रत्युत्तर कारवाई. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी उत्तरेकडील इस्रायलवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले केले. जेरुसलेम व हायफा येथे सायरन वाजले व नागरिकांनी आश्रयस्थानांचा वापर केला. इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांची पहिली लाट सुरू केल्याचे इराणच्या IRGC सूत्रांनी सांगितलेले आहे. उत्तरेकडील इस्रायलमध्ये स्फोट झाले असून इस्रायलने हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय केलेली आहे. कतारने इराणी क्षेपणास्त्र अडवले तर अबुधाबीमध्येही स्फोट ऐकू आले. यामुळे संघर्षाचा परीघ मध्य पूर्वेत तर देशापर्यंत पोहोचत आहे. हवाई क्षेत्र बंद. इराकने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे, ज्यामुळे संघर्ष शेजारील देशांमध्ये पसरू शकतो अशी भीती व्यक्त होत आहे. अमेरिकेने मेजर अमेरिकेने मेजर कॉम्बॅट ऑपरेशन सुरू केल्याचे जाहीर केले आहे. उद्दिष्ट म्हणजे इराणकडून होणारे तातडीचे धोके दूर करणे. यामधील महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की तेहरानमधील संवेदनशील सरकारी ठिकाणांजवळ स्फोट झालेले आहेत. नेत्यानाहू यांनी सांगितले की हा संयुक्त मोहीम इराणी नागरिकांना त्यांचे भविष्य स्वतःच्या हातात घेण्याची संधी देण्यासाठी आहे. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी सुरक्षित असल्याचे इराणी राज्य माध्यमांनी सांगितले. प्रादेशिक परिणाम. मध्य पूर्वेत अस्थिरता वाढण्याची शक्यता. इराणच्या अणु कार्यक्रमावर चालू असलेले राजनैतिक प्रयत्न आता गंभीरपणे बाधित झाले आहेत. ही परिस्थिती अतिशय वेगाने बदलत आहे आणि दोन्ही बाजू थेट लढाईत गुंतल्या आहेत. अणु कार्यक्रमावरील तणाव. इराण आपला अणु कार्यक्रम पुढे नेत आहे, ज्यामुळे इस्रायलला भीती आहे की इराण अण्वस्त्रे तयार करू शकतो. इस्रायलने आता आपल्या सुरक्षेसाठी मोठा धोका मानलेले आहे. या युद्धाचे कारण काय आहे तर अण्वस्त्र धोका. इस्रायलचा दावा आहे की इराण अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमाद्वारे थेट अस्तित्वाचा धोका निर्माण करत आहे. प्रिएम्प्टिव्ह स्ट्राइक्स. इस्रायल आणि अमेरिकेने मिळून इराणच्या IRGC मुख्यालयावर आणि लष्करी ठिकाणांवर हल्ले केले. उद्दिष्ट म्हणजे तातडीचे धोके निष्प्रभ करणे. इस्रायलने 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर प्रिएम्प्टिव्ह म्हणजे पूर्वसूचना देऊन हल्ला केला. त्यांचे म्हणणे आहे की इराणकडून तातडीचा धोका होता म्हणून त्यांनी आधीच कारवाईला सुरुवात केलेली आहे. इराणने पहिली लाट म्हणून इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. उत्तरेकडील इस्रायलमध्ये स्फोट झाले आणि हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय करण्यात आली. अमेरिकेचा सहभाग. अमेरिकेने इस्रायलसोबत मिळून इराणवर हल्ला केला. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले की अमेरिका मोठ्या लढाईमध्ये सहभागी झाली आहे. दीर्घकालीन वैर. इस्रायल आणि इराण यांच्यात दशकापासून वैर आहे. इराण इस्रायलच्या अस्तित्वाला विरोध करतो, तर इस्रायलला इराणच्या प्रादेशिक प्रभावामुळे धोका वाटतो. परिणाम काय तर प्रादेशिक अस्थिरता. कतारने इराणी क्षेपणास्त्र अडवले तर अबुधाबीमध्येही स्फोट झाले. त्यामुळे संघर्ष मध्य पूर्वेतील इतर देशांपर्यंत पसरत आहे. तेलाच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कारण खाडी प्रदेशातील स्थिरता धोक्यात आलेली आहे. दोन्ही बाजूंनी हवाई हल्ल्यामुळे नागरी लोकांवर परिणाम होण्याची भीती आहे. संभाव्य दिशा. दीर्घकालीन युद्ध. जर इराण सतत प्रत्युत्तर देत राहिला तर संघर्ष दीर्घकाळ चालू शकतो. त्यामुळे संयुक्त राष्ट्रे आणि युरोपियन देश मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करू शकतात, पण इस्रायल आणि इराण दोन्ही बाजू सध्या कठोर भूमिकेत आहे. प्रादेशिक विस्तार. संघर्ष लेबनॉन, सिरिया आणि खाडी देशापर्यंत पसरू शकतो.
जागतिक बाजारपेठा, विशेषतः तेल आणि गॅस यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. इस्रायल आणि इराणपुरता हा संघर्ष मर्यादित नाही, तर संपूर्ण मध्य पूर्वेतील स्थिरतेला आव्हान देत आहे. अमेरिकेने इस्रायलसोबत मिळून इराणवर हल्ला केला असून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठ्या लढाईची सुरुवात केल्याचे जाहीर केलेले आहे. युरोपियन देश तातडीने युनियन युरोपियन देशांच्या युनियनने तातडीने युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी मध्य पूर्वेत शांतता राखण्यासाठी राजनैतिक मार्गाचा वापर करण्याची गरज व्यक्त केलेली आहे. अरब देश इराकने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. सौदी अरेबिया व इतर खाडी देशांमध्ये युद्ध पसरू नये यासाठीची चिंता व्यक्त केली जात आहे. संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे UN संयुक्त राष्ट्रसंघाने तातडीची बैठक बोलावली असून युद्धामुळे प्रादेशिक स्थैर्य धोक्यात येत असल्याचे सांगितलेले आहे. इराणचे मित्र देश हिजबुल्ला व हुथी गटांनी इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले करून इराणला पाठिंबा दिलेला आहे. आता या युद्धाचा म्हणजे इस्रायल आणि इराण युद्धाचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो, तर तेल दर. मध्य पूर्वेतील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. भारत जवळपास 85% क्षेत्र जास्त तेल आयात करतो. त्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर वाढतील आणि महागाई वाढेल. याच युद्धामुळे शेअर बाजारामध्ये विपरीत परिणाम होऊ शकतो. तणावामुळे भारतीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव येऊ शकतो. विशेषतः तेलावर अवलंबून असलेल्या कंपन्या जसं की एअरलाइन्स, पेंट, टायर, OMCS यांना फटका बसू शकतो. सोने, चांदी या युद्धाच्या अनिश्चिततेमुळे सोने, चांदी गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोने, चांदीकडे वळतील. त्यामुळे सोने, चांदीचे दर वाढणार आहेत. सुरक्षेवर काय परिणाम होईल, तर भारतीय प्रवासी मध्य पूर्वेत मोठ्या प्रमाणावर भारतीय कामगार आहेत. युद्ध वाढल्यास त्यांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. भारताला इस्रायल आणि इराण दोन्ही देशांशी संबंध सांभाळावे लागतील, कारण इस्रायलसोबत संरक्षण क्षेत्रात सहकार्य आहे, तर इराणकडून तेल आयात होते. त्यामुळे संतुलन राखणे गरजेचे आहे, परंतु यासाठी भारतावरती राजनैतिक दबाव येण्याची शक्यता आहे. याचा सामान्य नागरिकांवर होणारा परिणाम महागाई वाढेल. पेट्रोल, डिझेल महाग झाल्याने वाहतूक खर्च वाढेल. अन्नधान्य आणि इतर वस्तूंच्या किमती सुद्धा वाढतील. तेल दरवाढीमुळे घरगुती बजेट वाढणार आहे, म्हणजे घरगुती खर्च वाढतील. जर हे युद्ध दीर्घकाळ चालले तर भारतात महागाई, आर्थिक दबाव आणि परराष्ट्र धोरणातील आव्हाने वाढतील. भारताला ऊर्जा सुरक्षेसाठी पर्यायी स्रोत शोधावे लागतील, म्हणजेच की रशिया, अमेरिका आणि आफ्रिका या देशांकडे ऊर्जा स्रोतासाठी पाहावे लागेल. राजनैतिक पातळीवर भारताला शांतता आणि स्थिरता यासाठी मध्यस्थीची भूमिका निभवावी लागू शकते. म्हणजेच काय, तर इस्रायल-इराण युद्ध भारतासाठी तेल दर, महागाई, प्रवासी, भारतीयांची सुरक्षितता आणि राजनैतिक संतुलन या 4 मोठ्या आव्हानांना सामना घडवून आणू शकते. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.